नमस्कार मित्रांनो, मी सूरज आपल्या आवडत्या चॅनलवरती माझं गाव पाचल. तर पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. आता हा ब्लॉग म्हणजे काय, तर हा ब्लॉग म्हणजे आपण जो लास्ट टाइम गोमूचा नाच हा व्हिडिओ केला होता, तर त्याच्यापासून मी तुम्हाला बोललेलो होतो की गोमूचा नाच केल्यावरती जे आपण तो नाचतो त्याच्यानंतर आपल्याला एक पॉज भेटतो, म्हणजे पैसे भेटतात. तर तेच पैसे आम्ही जमा केले होते, त्याचेच आम्ही आज बिर्याणी पार्टी ठेवली आहे. त्याचा हा छोटासा ब्लॉग आहे, पहा तुम्हाला मजा येईल. आम्ही खूप एन्जॉय केले आहे पार्टीमध्ये. आमच्यासाठी तर ही बिर्याणी पार्टी होती नॉर्मल. त्याच्यावरतीचा ब्लॉग आहे. तर आपण जास्त टाईम वेळ न घालवता डायरेक्ट ब्लॉगकडे वळूया आता, चला. तर बिर्याणीसाठी लागणारं आम्ही सर्व साहित्य आणलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, कांदे, टमाटे, काकडी, कोशिंबीरसाठी त्यावर मिरच्या, सगळ्या प्रकारचं सामान आम्ही घेऊन आलेलो आहे. स्टार्ट करूया बिर्याणी आपण आता बनवायला. तर तुम्ही इथं पाहू शकता जिथं आता कांदे कापत आहे. तर अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे कांदे आपल्याला. तर आता आपण चिकन मॅरिनेट करायला टाकणार आहोत. तर त्याच्यासाठी जे क्रिया असते ते आपण आता स्टार्ट करत आहोत. त्याचबरोबर आपण मिरची, कांदा, लसूण, परत कोथिंबीर हेही मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर चिकनला मॅरिनेट करताना सर्वात पहिलं तर आपण हळद, तिखट, मीठ, त्याचबरोबर दही, चिकन मसाला आणि स्पेशली तो बिर्याणी मसाला तो चांगल्यारीत्या आपल्याला चिकनला लावून घ्यायचा आहे आणि तो चांगल्यारीत्या मिक्स करायचा आहे. आता आपण चांगल्यारीत्या हे चिकन मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे फ्रीजरला टाकू आपण मॅरिनेट होण्यासाठी. 1 ते 1.5 तास कालावधी असेल. तर आता आपण कोकणात असल्यामुळे आपण काही गॅस एनॉलचा यूज नाही करणार आहेत. साधं चुलीवरचं जेवण आपण, म्हणजे जे आपण बिर्याणी बनवणार आहे ते चुलीवरतीच बनवणार आहे. बिर्याणी बनवण्यासाठी जो आपल्याला तांदूळ लागणार आहे तो हा तांदूळ आहे. तो आपण अर्धा तास आधी भिजायला टाकला होता. जे तांदूळ आपण भिजायला टाकले होते तेच तांदूळ आहेत. तर आता ते बॉईल करून घेऊया आपण. There's a light at every tunnel, and every tunnel has its darkness. As long as you believe in yourself, you can harness that light to guide you on your path to greatness. Take what I say as a seed and plant your tree when you're ready. The sun will appear as your teacher, and your roots will be your foundation. Sincerely, me to you. Blessings on your journey. बिर्याणीचा राईस आपला आता तयार झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही. आता आपण
जो बिर्याणीचा मसाला असतो तो आपण बनवायला घेत आहोत. तर आता आपण सर्वात प्रथम एक टोप घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल आपण ओतलेलं आहे. स्टार्ट करूया आता आपण मसाला बनवायला. सर्वात प्रथम आता आपण कांदा टाकून घेऊया. आम्ही मिक्सरला डायरेक्ट टोमॅटोची पेस्ट तयार केलेली आहे, तर डायरेक्ट आम्ही टोमॅटो पेस्टच टाकत आहोत त्याच्यामध्ये. आता तुम्ही बघू शकता आपले प्रतीक शेट्टे खूप मेहनत करत आहे आपल्या पार्टीसाठी. बघा कशा प्रकारे ते चष्मा बघा त्यांचा, इकडे इकडे तो दाखवा. हे बघा, हे बघा, हे बघा, खूप खूप स्माईल आहे ते एवढं. हे आपले बिर्याणीचे मेन कुक जितो आता आपला एक दीड तास आम्ही फ्रीजमध्ये मॅरिनेट केलेलं होतं चिकन. फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड होण्यासाठी किंवा मिक्स होण्यासाठी चांगल्यारित्या. ते आता आपण घेऊन आलेलो. आता ते आपण या पेस्टमध्ये टाकणार आहे, जी आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे टोमॅटो चिकन. वा, काय सुगंध आहे बिर्याणीचा, मस्त असा सुगंध सुटला आहे. तर आता आपले ग्रेव्ही मसालाही तयार झालेला आहे बिर्याणीचा. तर चिकन बिर्याणीचा आपण थर लावून घेऊ, म्हणजे खाली बिर्याणीची ग्रेव्ही, वरती राईस आणि त्याप्रमाणे आता या निमरावर आपण आता मुरायला ठेवणार आहेत. त्याला टायमिंग काय असेल तिथं आता एक पाऊण तास आपण अशीच ठेवणार आहे आता बिर्याणी टाकून. बिर्याणी म्हटली कोशिंबीर तर आलीच नवरा बायकोसारखी, तर आता आपण तेही तर तयार करून घेऊया. कोशिंबीरीच्या तयारीला लागला आहे. सुन्या आदा आहे आपला, काकडी कापत आहे, पाहू शकता तुम्ही. त्याचबरोबर जितो आदा कटिंग चालू आहे. ते करू देत, त्यांना काय करतात ते, कोशिंबीर बनवून दे. तर मित्रांनो, अशारित्या आता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. आता वेळ न घालवता डायरेक्ट आपण ताटावर बसूया. पहिले खाऊन घ्या, दाबून घेऊया, नंतर बघू. क्या लाया ये कोशिंबीर लाया अभी है.
खाणार आहे? काय खाणार आहे? मी मच्छी भात आणि मी मोठी हा मी मोठी माझं काय नाही, तुला सांग बिर्याणी कशी आहे? सुंदर आहे हा. उम्या कशी आहे बिर्याणी? चांगली आहे ना? हा मग कोशिंबीर दिला रे. अरे क्या कर रहे हो ये? काय करते तू? अरे असं नाही करायचं बाळा. पागले वेडी. अरे तर मित्रांनो, अशारित्या आपला हाही ब्लॉग म्हणजे आपण फिनिश केलेला आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल. आम्ही याच्यामध्ये फक्त एन्जॉयमेंट केली आहे. आम्ही ज्याप्रमाणे पार्ट्याच करतो बाहेर, म्हणजे आमच्या वाडीमध्ये कशा प्रकारच्या पार्ट्या होतात त्यात आम्ही दाखवलेल्या आहेत. आणि अशा पार्ट्या तुम्ही एन्जॉय करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, मजा येईल. आणि तीच एक मजा असते. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त प्रेम द्या. धन्यवाद आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.